कैसे हराया असं म्हणत मुंबऱ्याला हिरवं करण्याचं स्वप्न बघणारी MIMची नगरसेविका सहेर शेखच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे। कारण तिचं जात प्रमाणपत्र अवैध ठरण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे तिच्या नगरसेवक पदावर अनिश्चिततेची टांगती तलवार आहे। त्यामुळे कदाचित उद्या असं म्हटलं जाऊ शकतं की ती कशा प्रकारे गेली। कैसा हराया MIM पक्षाची ही नगरसेविका सहेर शेख कैसा हराया हे वाक्य आणि या वाक्यामुळे ती राजकीय क्षेत्रात आणि सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती। कैसे हराया खरं तर कैसा हराया हे तिचं वाक्य आमदार जितेंद्र आव्हाड यांना टोला होता, पण मुंब्रा निर्वा करू हे तिचं वाक्य वादग्रस्त ठरलं होतं। आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। आता हीच कैसा हराया फेम गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। मात्र यावेळची चर्चा तिला भोवणार आहे अशी चिन्ह आहेत। कारण सहेर शेख हिचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या मार्गावर आहे आणि यामुळे तिच्या नगरसेवक पदावर अनिश्चिततेची टांगती तलवार है। जो बोल रहे हैं कि हम कैसे हराया, अरे भैया जीत गए थे आप, हम लोग तो कुछ भी नहीं बोले, जीत गए, चलो जनता ने तुमको जिताया है। लेकिन इस तरह से महाराष्ट्र में जो बातें हो रही है उस बातें के ऊपर एक हमें बहुत तकलीफ हुई और इस तकलीफ के ऊपर हमने जो तहसीलदार को तकरार किया उसकी हमें सच्चाई हमारे हाथ में है और इंशाल्लाह इसकी कार्रवाई चालू है। बहुत जल्द इंशाल्लाह उनका नगर सेवक पद रद्द होगा। सहेर शेखचे वडील युनुस शेख यांनी 21 एप्रिल 2011 या दिवशी OBC प्रमाणपत्र काढले होते। हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी सादर केलेले कागदपत्र बनावट होती असा आरोप केला जातोय। शेख परिवार मूळचा उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादचा आहे आणि त्यांनी अवैधरित्या OBC जात प्रमाणपत्र मिळवलं असा दावा तक्रारदारानं केलाय। हमने देखा कि सहेर शेख के पिता का जो सर्टिफिकेट था, जो थाने महानगर पालिका के उप विभाग अधिकारी से प्राप्त किया था, तो हमने उनको कहा कि ये सर्टिफिकेट आपके यहाँ से इशू हुआ है या नहीं। कलेक्टर के जो अंतर्गत में तहसीलदार उप विभाग अधिकारी रहते थे, तो उन्होंने हमें जवाब दिया कि ये जो सर्टिफिकेट है हमारे यहाँ से नहीं बना है। सहेर शेखच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी या प्रकरणी चौकशी केली। सहेर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस त्यांनी केली आहे। ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सविस्तर अहवाल लिहिला आहे। हे प्रमाणपत्र बनवण्याकरता जी कागदपत्र सादर केली आहेत ती देखील खोटी असून संपूर्ण सरकारी यंत्रणा ज्या आहेत यांची दिशाभूल करण्यात आलेली आहे, फसवणूक करण्यात आलेली आहे असा ठपका ठेवत युनुस शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी शिफारस उमेश पाटील यांनी केली आहे। सहेर शेखच्या जात प्रमाणपत्रावरून राजकारण तापलंय। यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय। म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही। ठीक है ना, उसके अंदर ही इज नॉट द सुप्रीम अथॉरिटी। त्यांनी जे दिलेले आहे ते इनिशियल त्यांचं हे असेल की याच्यामध्ये काही त्रुटी असेल, पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्या वर्षामध्ये काढण्यात आलं होतं, किती वर्ष झालेले आहे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत। आम्ही त्याची सखोल चौकशी, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स आम्ही बघितलेले आहे। आम्हाला विश्वास आहे की त्याच्यामध्ये काही निघणार नाही आहे करके। कैसा हराया कैसा हराया या वाक्यामुळे प्रसिद्ध झालेली सहेर शेख आता जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरनं कैसे फसाया असा तिच्यावर आरोप होतोय। आता जात पडताळणी समितीत सुनावणीत जर हे प्रमाणपत्र अवैध समोर आलं तर नगरसेवक पद सुद्धा कैसा गया असं म्हणायची वेळ तिच्यावर येण्याची शक्यता आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, ठाणे।